नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वाई तालुक्यातील चंदनवंदन किल्ल्याच्या मध्यभागी असणारे ऐतिहासिक वारसा लाभलेले किकली हे गाव आणि या गावातील भैरवनाथाचे मंदिर. इतर मंदिरात खाली असणारे कीर्तिमुख इथे मात्र वरून रक्षण करत सक्षम आहे. कमानीतून आत आल्यावर डावीकडे गणपती तर उजवीकडे भैरव मूर्ती आहे. पौराणिक महात्म्यानुसार महादेव यांच्या अंशातून प्रकटलेले काळ भैरव हे त्यांचे सर्वश्रेष्ठ अवतार मानले जातात. महाकाळ, बटुकाळ भैरव आणि स्वर्णकर्षण भैरव ही त्यांची प्रमुख 3 रूपे. तसेच क्षेत्रपाल, ईशान चंडेश्वर, मृत्युंजय, मंजुघोष, अर्धनारीश्वर, नीलकंठ, दंडपाणी व दर्शिना मूर्तिकीर ही सर्व महादेवांचेच अंशावतार असल्याचे सांगितले जाते. मुखमंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या विविध प्रकारच्या व्यालशिल्पांना मेष, शुक्र, अश्व, वृषभ, गर्दभ, सिंह, वराह आणि व्याघ्र अशी मुखे आहेत. व्याल हा एक काल्पनिक आणि संमिश्र प्राणी असतो. यात सहसा शरीराचा मुख्य भाग हा सिंहाचा असतो, पण चेहरा मात्र अश्वव्याल, गजव्याल, शुकव्याल आणि सिंहव्याल यांचा असतो. याशिवाय इथे मैथुन शिल्प देखील आहे. जीवनाची निर्मिती ही दैवी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचं प्रतीक म्हणून हे मंदिरांवर कोरलं जातं. मुखमंडपातून सभामंडपात डोकावणारी ही जी जाळी दिसते ही दगडी जाळी आहे. या व्यालशिल्पांमध्ये फक्त प्राणीच नाही तर गायन आणि वादन ही संस्कृती देखील कोरलेली दिसते. व्यालशिल्पांजवळ कोरलेले स्तंभ हे मुखमंडप व सभागृहातील दगडी स्तंभांशी तंतोतंत जुळणारे आहेत. सिंह व्याल शिल्पा शेजारी असणारी पिरामिड सारखी नक्षीकाम रचना पाहता इजिप्त मधले ग्रेट स्पिंग्स ऑफ गिझाचे चित्र डोळ्यासमोर येतं. या मंदिरात दगडात काही खेळ कोरलेले दिसतात. त्यातलाच हा एक सोलासिडी नावाचा रणनीतीचा खेळ आहे. मुखमंडपाच्या डाव्या बाजूच्या प्रवेश कट्ट्यावर नवकनकरी हा खेळ कोरलेला दिसतो. नव म्हणजे 9 आणि कनकरी म्हणजे खडे. नंदीच्या एकदम जवळ आडूहुली नावाचा खेळ कोरलेला आहे. हा एक शिकार प्रकारातला खेळ आहे. इथे नंदीदेव वाकड्या मानाने गर्भगृहाकडे पाहताना दिसतात. येथे 3 शिवलिंग असल्यामुळे त्यांची दृष्टी किंचित वळलेली दिसते. हे या मंदिराचे सभामंडप आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला द्वारपाल पाहायला मिळतात. द्वारपालांच्या उंच मुकुटातून त्यांचा उच्च दर्जा व सामर्थ्य दर्शवले जाते. त्यांच्या शेजारी त्रिभंग मुद्रेत असलेली मदनिका आणि चामरधारिणी देखील दिसते. सभामंडपाच्या उंबरठ्यावर मंकला हा खेळ कोरलेला दिसतो. ऐतिहासिक पुराव्यांनुसार हा खेळ मूळचा इजिप्तचा असून तो व्यापाराद्वारे भारतात आलेला असावा. आता हे जे नक्षीकाम तुम्ही पाहत आहात याला भारतीय स्थापत्यशास्त्रेत नागबंध असे म्हणतात. या शैलीमध्ये नागांच्या विळख्यात देवांच्या किंवा यक्षांच्या आकृत्या बसवल्या जातात. त्यामुळे हे एखाद्या वेलीसारखे सुबक भासते. हे या मंदिराचे सभामंडप असून सभामंडपाच्या 4ही खांबांवर सुंदर शिल्पकृती आहेत. तसेच दक्षिण, उत्तर आणि पश्चिम बाजूस 3 गाभारे आहेत. या सभामंडपातील नक्षीकाम अत्यंत लक्षणीय आणि अद्भुत आहे. ही फक्त सुरुवात आहे. भाग 2 लवकरच येतोय.